विचार करा, 11वे शतक. ना विमाने, ना इंटरनेट, ना कुठले गुगल मॅप्स. अशा काळात एका खंडाचा प्रवास करणे म्हणजे जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट होती ना. पण अशी कल्पना करा की अशा एका जुन्या मध्ययुगीन जगात एका माणसाने कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय फक्त एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवेशच केला नाही, तर एका संपूर्ण अनोळखी संस्कृतीला अक्षरशः मुळापासून समजून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण अशाच एका थक्क करणाऱ्या असाधारण प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. आता आपण जरा या विषयाच्या खोलात जाऊया. त्या काळात भारत नक्की काय आहे हा प्रश्न फार कमी लोकांनी विचारला होता. कारण बघा, भारत हा तेव्हा केवळ अफवा, व्यापाऱ्यांच्या रंगवलेल्या सुरस कथा आणि आक्रमकांच्या कल्पनांनी वेढलेला एक गूढ देश होता. कोणाला इथल्या सोन्याचे आकर्षण होते, तर कोणाला इथल्या मसाल्यांच्या बाजारांचे. पण या सगळ्याच्या पलीकडे पाहणारा एक माणूस होता, ज्याला फक्त आणि फक्त वैज्ञानिक सत्याची ओढ होती. आणि हाच आपल्या आजच्या या विश्लेषणाचा मुख्य विषय आहे. ख्वारिझमचा बुद्धिमान तरुण आणि विज्ञानासाठी घडलेले त्याचे मन. इथून आपण सुरुवात करूया. साल होते इसवी 973. ख्वारिझम, जे आजच्या उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानच्या जवळ आहे, तिथे एका मुलाचा जन्म झाला, ज्याचं नाव अल बिरुनी. त्या काळी ख्वारिझम हे ग्रीक, पर्शियन आणि इस्लामिक विचारांचे एक मोठं बौद्धिक केंद्र होतं. लहानपणापासूनच अल बिरुनी इतर मुलांपेक्षा खूप वेगळा होता बरं का. जिथे बाकीचे लोक सत्ता आणि संपत्तीच्या मागे धावत होते, तिथे या मुलाला फक्त एकाच गोष्टीचे वेड होते, ते म्हणजे केवळ ज्ञान. त्याच्या बुद्धिमत्तेची पातळी खरोखरच थक्क करणारी होती. आता हेच बघा ना, गणित, खगोलशास्त्र, भूगोल, वैद्यकशास्त्र, तत्वज्ञान, अनेक भाषा, इतिहास, कालमापन आणि धर्म. होय, या सगळ्या विषयांवर त्याने अगदी तरुण वयातच अफाट प्रभुत्व मिळवले होते. तो खऱ्या अर्थाने एक पॉलीमॅथ म्हणजे बहुश्रुत होता. एका तरुण प्रतिभावान शास्त्रज्ञ म्हणून त्याची ख्याती सर्वत्र पसरू लागली होती. पण इतिहास नेहमीच शांततेत आकार घेत नाही. इथून सुरू होते दोन जगांची टक्कर आणि महमूद गझनवीचा प्रवेश. त्या काळात मध्य आशियामध्ये एका महत्वाकांक्षी आणि शक्तिशाली सेनापतीचा उदय होत होता. तो म्हणजे महमूद गझनवी. तो एक अत्यंत कुशल लष्करी रणनीतिकार होता. संपत्ती, कीर्ती आणि साम्राज्याचा विस्तार या त्याच्या महत्वाकांक्षा होत्या. याच महत्वाकांक्षेतून महमूदच्या सैन्याने ख्वारिझमवर आक्रमण केले आणि या आक्रमणात अनेक विद्वानांना युद्धकैदी म्हणून नेण्यात आले, ज्यात खुद्द अल बिरुनीचाही समावेश होता. आता इथे महमूद गझनवी आणि अल बिरुनी यांच्यातील हा विरोधाभास बघा, अतिशय रंजक आहे. एका बाजूला महमूद गझनवी, ज्याचे जग तलवारी, राज्ये, कीर्ती आणि संपत्तीवर उभे होते, आणि दुसऱ्या बाजूला अल बिरुनी, ज्याचे जग प्रश्न, पुस्तके, सत्य आणि निरीक्षणांनी बनलेले होते. एकाने तलवारीच्या जोरावर साम्राज्य जिंकले, तर दुसऱ्याने प्रश्नांच्या जोरावर ज्ञानाचे साम्राज्य उभारले. खऱ्या अर्थाने हा एका योद्ध्याचा आणि एका अभ्यासकाचा संघर्ष होता. आता आपण पाहूया एका नव्या जगाचा उलगडा कसा झाला, अल बिरुनीचा भारतीय उपखंडातील प्रवास. ह्या सर्व प्रवासातनं एक मोठा ऐतिहासिक विरोधाभास दडलेला आहे. तो असा की महमूद गझनवीने भारतावर केलेल्या हिंसक लष्करी मोहिमांमुळेच अल बिरुनीला भारतासारख्या एका पूर्णपणे वेगळ्या आणि गूढ संस्कृतीच्या संपर्कात येण्याची अभूतपूर्व संधी मिळाली. म्हणजे विचार करा, महमूदची आक्रमणे नसती तर अल बिरुनी कदाचित कधीच भारतापर्यंत पोचूच शकला नसता. इथल्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी अल बिरुनीची पद्धत पूर्णपणे क्रांतिकारक होती. त्याने अफवा आणि दंतकथा सरळ नाकारल्या. 11वे शतक, जेव्हा आजच्यासारखे कोणतेही लँग्वेज ॲप्स नव्हते, ऑनलाईन ट्रान्सलेशन्स नव्हते किंवा आधुनिक शब्दकोशही नव्हते, अशा काळात त्याने शून्यातून संस्कृत भाषा शिकून घेतली. विचार करा किती कठीण असेल ते. हे सगळं त्याने का केलं? जेणेकरून तो भारतीय ग्रंथ मूळ स्वरूपात वाचू शकेल. दुसऱ्यांच्या कथांवर विसंबून न राहता त्याने स्वतः थेट मूळ ग्रंथांचा अभ्यास केला आणि दोन संस्कृतींची अत्यंत तार्किक तुलना केली. आणि या अभ्यासातूनच जन्म घेतला एका क्रांतिकारक महाकाव्याने, जे होते एका संपूर्ण संस्कृतीचे दस्तावेजीकरण. या सखोल अभ्यासातून त्याने चक्क 100हून अधिक ग्रंथ लिहिले. त्या काळात बहुतांश विदेशी प्रवासी काय करायचे, तर ते त्यांच्या स्वतःच्या पूर्वाग्रहांनी दूषित झालेल्या काल्पनिक किंवा परदेशी संस्कृतीचा अपमान करणाऱ्या प्रवासाच्या नोंदी ठेवत असत. पण अल बिरुनीने या सर्व गोष्टींना पूर्णपणे फाटा दिला. त्याने एका संपूर्ण परदेशी संस्कृतीचे अत्यंत पद्धतशीरपणे दस्तावेजीकरण केले.
हे काम त्या काळाच्या मानाने खरोखरच अकल्पनीय होते. म्हणूनच त्याचा हा जगप्रसिद्ध ग्रंथ किताब अल हिंद, ज्याला तहकीक मालिल हिंद असेही म्हणतात, तो इतका महत्त्वाचा मानला जातो. या ग्रंथाचा मूळ अर्थच मुळी भारताच्या तत्त्वज्ञानाचा आणि विचारांचा चिकित्सक अभ्यास असा होतो. या ग्रंथाचा दृष्टिकोन आश्चर्यकारकपणे वस्तुनिष्ठ आणि आदराने भरलेला होता. त्याने कोणतीही एक बाजू न घेता अत्यंत समतोल राखत हे लिखाण केले. आता वळूया त्याच्या प्रत्यक्ष निष्कर्षांकडे. सत्य, स्तुती आणि टीका, भारताकडे पाहण्याचा एक निष्पक्ष दृष्टिकोन. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अल बिरुनीचा स्वतःची मर्यादा मान्य करण्याचा प्रामाणिकपणा. जे त्याला समजले नाही ते त्याने खुलेपणाने मान्य केले आणि जे त्याने पाहिले त्याचे अत्यंत तार्किक विश्लेषण केले. तो केवळ स्तुती करत सुटला नाही आणि त्याने उगाच निंदाही केली नाही. तो भारताकडे एका अतिशय तटस्थ आणि निष्पक्ष नजरेने पाहत होता. किताब अल हिंदमधील त्याची काही प्रमुख निरीक्षणे खरोखरच थक्क करणारी आहेत. त्याने भारतीय गणित आणि खगोलशास्त्रीय आकडेमोडींचे प्रचंड कौतुक केले. कर्म, पुनर्जन्म आणि मोक्ष यांसारख्या सखोल तत्त्वज्ञानाने आणि राजपुतांच्या धैर्याने तो भारावून गेला होता. पण त्याचबरोबर त्याच्या स्पष्ट टीकाही आहेत. त्याने ताठर जातीव्यवस्था आणि परदेशी लोकांपासून दूर राहण्याच्या भारतीय प्रवृत्तीवर अचूक बोट ठेवले, ज्यामुळे वैचारिक देवाणघेवाण थांबली होती असं त्याचं मत होतं. तसेच राजकीय विखंडन आणि राज्यांमध्ये एकोपा नसल्याने ते परकीय आक्रमणांना कसे बळी पडले हेही त्याने नोंदवले. तो कोणत्याही एका विचारधारेचा पुरस्कार करत नव्हता, तर जे सत्य समोर होते ते अत्यंत तटस्थपणे मांडत होता. हा केवळ एक इतिहास नव्हता, तर तो होता सामंजस्याचा वारसा, एका इतिहासकाराच्या पलीकडे. अल-बिरुनी हा केवळ एक इतिहासकार नव्हता, तर तो विज्ञानाचा एक महामेरू होता. तुम्हाला माहिती आहे का, त्याने पृथ्वीचे मोजमाप आणि भौगोलिक अक्षवृत्त रेखावृत्त अत्यंत अचूकपणे काढले होते. त्याची बुद्धिमत्ता इतकी प्रगल्भ होती की अनेक आधुनिक इतिहासकार त्याची तुलना थेट युरोपमधील प्रबोधन काळातील म्हणजे लेनेसॉन्स मधल्या महान विचारवंतांशी करतात. त्याने तुलनात्मक अभ्यासाची जी पद्धत वापरली ती त्या काळाच्या कित्येक शतके पुढे होती. हिंदू, ग्रीक, इस्लामिक आणि पर्शियन परंपरांची वैज्ञानिक तुलना करून वैश्विक सत्य शोधण्याचा त्याचा हा अफाट प्रयत्न होता. यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते, त्याच्यासाठी सत्य हे नेहमीच ओळखीपेक्षा आणि अस्मितेपेक्षा मोठे होते. ज्ञान हे कोणत्याही भौगोलिक सीमांमध्ये अडकलेले नसावे, हा त्याचा खरोखरच एक क्रांतिकारक विचार होता. इसवी सन 1048 मध्ये अल-बिरुनीचे निधन झाले, पण त्याचे विचार आजही तितकेच जिवंत आहेत. सीमा आणि श्रद्धांनी विभागलेल्या आजच्या जगात काय आपली उत्सुकता आणि ज्ञान मिळवण्याची धडपड खरोखरच अज्ञानावर मात करू शकते? हा प्रश्न आज आपल्या सर्वांना अंतर्मुख करणार आहे. दुसऱ्या संस्कृतीला, इतरांना समजून घेण्याची अल-बिरुनीची तळमळ ही संपूर्ण मानवजातीसाठी आजही एक अत्यंत महत्त्वाची आणि चिरंतन शिकवण आहे, जी आपल्याला ज्ञानाच्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देते.